महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी या ठिकाणी बातमी आहे। सर्वात अगोदर ही न्यूज तुम्हाला मी देतोय, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। असेच अपडेट तुम्हाला ऑथेंटिक भेटत राहतात। तर बघा मित्रांनो, महासंवाद माहिती व जनसंपर्क जे महाराष्ट्र शासनाची अधिकृत न्यूज संकेतस्थळ आहे, याच्यावरती थोड्याच वेळापूर्वी टीम DGIPR यांनी मित्रांनो ही न्यूज दिलेली आहे आणि स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर खूप महत्त्वाची अशी माहिती आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। कारण की तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेला आहे तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो, 17 ऑगस्टला तुम्हाला पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये दिले जाणार आहेत। परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाची असा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे, तोही आपण पुढे पाहणार आहोत। त्यामध्ये जवळपास 27 लाख बहिणींचे बँकेशी आधार अजून पण जोडलेले नाहीत, त्यांच्याविषयी देखील निर्णय घेण्यात आलेला आहे। तीच माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे। ठीक आहे, हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे आज। त्याच्यानंतर बघा, डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे, परंतु जो इम्पॉर्टंट या ठिकाणी निर्णय आहे, जी इम्पॉर्टंट माहिती आहे ती अगोदर तुम्हाला सांगणार आहे। बघा, बँक खात्याशी या ठिकाणी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ। तर तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलो आहे की तुमचं आधार नंबर जो आहे तो बँकेत जाऊन तुम्हाला जॉईन करायचा आहे, किंवा आधार कार्डची जी ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवलेला आहे की तिथं तुमचं आधार जे आहे आधार सीडिंग बँकेशी असणं गरजेचं आहे। ते कसं चेक करायचं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। या ठिकाणी डायरेक्टली त्यांनी सांगितलंय की बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतरच तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत। इथं काय म्हटले बघा नीट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते मिळणार आहेत, म्हणजे एकूण 3000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। परंतु लक्षात घ्या, ज्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाहीत अशा पात्र त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतरच लाभाची रक्कम जी आहे मिळणार आहे। कोणतेही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत। 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या तुम्हाला जर पैसे नाही भेटले तर लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे आवाहनही तटकरे यांनी यावेळी केलेलं आहे। तर बघा, या ठिकाणी खूप महत्त्वाची अशी ही माहिती आहे। ज्यांचं अजून पण आधार कार्ड जे आहे बँकेशी संलग्न नाहीये, आधार क्रमांक जोडला गेलेला नाही, त्यांनी जोडून घ्यायचा आहे, तरच तुम्हाला हे पैसे जे आहेत भेटणार आहेत। भलेही तुमचा अर्ज जो आहे या ठिकाणी मंजूर झालेला असेल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार नाही जर आधार क्रमांक तुमचा बँक खात्याशी जोडला गेलेला नाही तर। मग 17 ऑगस्टला तुम्हाला पैसे नाही भेटले तर त्यानंतर तुम्हाला तात्काळ आधार क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्यायचा आहे, असं आव्हान त्यांनी यावेळी केलेलं आहे। तर ही एक महत्त्वाची न्यूज झाली। त्यानंतर बघा, दुसरा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे, तो खूप महत्त्वाचा आहे। तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे। आपल्याला माहित असेल 14 ऑगस्ट पर्यंतच या ठिकाणी काय केले गेलेले अर्ज ज्यांचे पात्र असणार आहेत त्यांना 17 ऑगस्टला पैसे भेटणार आहेत। म्हणजे 1 ऑगस्ट नंतर तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर उद्यापासून तुमच्या अर्जाची छाननी होणार आहे। त्यासाठी सुधारित ॲप्लिकेशन त्यांनी तयार केलेलं आहे। अर्जासंदर्भात या ठिकाणी छाननी करण्यासाठी स्थानिक स्तरीय अधिकारीही देण्यात आलेले आहेत। क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं असून नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे। नवीन ॲप्लिकेशन देखील मित्रांनो तयार करण्यात आलेला आहे अर्ज छाननी करण्यासाठी। हा एक दुसरा निर्णय झाला। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बघा, अजून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम नाहीये नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे। दिनांक 31 ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असं स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर हा एक तिसरा खूप महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण बघितलं तर 31 ऑगस्ट ही लास्ट डेट नाही, त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायचं कारण नाही। तुम्ही नंतर फॉर्म भरला तरी देखील चालणार आहे। ही योजना जी आहे पुढे निरंतर चालू असणार आहे। त्याच्यानंतर आता जी महत्त्वाची माहिती अजून आहे ती आपण बघूयात। या ठिकाणी काय म्हटले बघा, माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी या ठिकाणी करण्यात येणार आहे। 31 जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे। ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडलेले नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे। आधार जोडणी झाल्यावर
ऑक्टोबर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी महिला व बालविकास मंत्री यांनी आज या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा पुढे काय म्हटले ते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास मधील अधिकारी जे आहेत त्यांच्यामध्ये यांच्याशी दूरदृश्य म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ठिकाणी आढावा घेतलाय. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव वगैरे सर्व या ठिकाणी त्यावेळेस उपस्थित होते. तर बघा अशा पद्धतीची मीटिंग झालेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी ही महिलांसाठी महत्त्वाची आहे. या योजनेचा लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम बघा 17 ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. त्यावेळी जिल्ह्यातील पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात यावेत. जिथे पालकमंत्री उपलब्ध नसतील त्या जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळेचा लाभ वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात यावा. तर बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 17 ऑगस्टला या ठिकाणी तुमचे पैसे देण्यासाठीचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील या ठिकाणी केलं जाणार आहे. तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत बघा 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खाते DBT द्वारे लाभ जमा करण्यात येणार आहेत. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे बघा 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाहीत. 27 लाख जण आहेत असे जण. तर या सर्वांनी बघा 27 लाख जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम देखील प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय या ठिकाणी बँकर्सची मदत घ्यावी. येत्या 17 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना देखील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या आहेत. तर खूप महत्त्वाची अशी ही न्यूज तुमच्यासाठी दिलेली आहे. ज्यांनी अजून पण आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नाही केला त्यांनी करून घ्यायचं. बँकेत जाऊन किंवा या ठिकाणी आधारची जी वेबसाईट आहे आधार सीडिंग तिथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन देखील चेक करता येईल की तुमचा आधार कार्ड बँकेशी संलग्न आहे की नाही, ऍक्टिव्ह आहे की नाही, त्या ठिकाणी देखील पाहता येणार आहे. तर येत्या 17 ऑगस्टला ज्यांचा आधार बँकेशी संलग्न आहे अशाच लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये DBT द्वारे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. तर खूप महत्त्वाची अशी माहिती तुमच्यासाठी होती. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि सर्व असेच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.